नमस्कार शेतकरी मित्रांनो, उत्तम शेती या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। बघा आजची बातमी, राज्यात पीक कर्ज वाटपात व्यापारी बँकांची टाळाटाळ। बघा, पेरण्या पूर्ण होत आल्या तरी राज्यातील गरजू शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांचे खेटे घालावे लागत आहे। आतापर्यंत जेमतेम 25,000 कोटीचे पीक कर्ज वाटप झाले असून त्यातही जिल्हा बँकांचा वाटा अधिक आहे। तर राज्यातील अस्थिर राजकारणाचा फायदा घेत व्यापारी बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतला असून आज जमितीस केवळ 8,000 कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे। सत्तेच्या साठमारीतून थोडा वेळ काढून सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। खरीप हंगाम सुरू होऊन जवळपास 1.5 महिना झाला असून राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होत असल्याने पेरण्यांना वेग आला आहे। मात्र अनेक ठिकाणी पीक कर्ज, खते यावरून शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याच्या घटना समोर येत आहेत। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 मे रोजीच्या राज्यस्तरीय बँकर समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची तातडीने आवश्यकता लक्षात घेऊन बँकांना युद्धपातळीवर कर्ज वाटप करण्याचे आवाहन केले। आवश्यकता असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन मेळाव्यांच्या माध्यमातून कर्ज वितरण करावे असे आदेश दिले होते। याच बैठकीत खरीप हंगामासाठी 45,000 कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते। मात्र राजकीय अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांकडे कोणाचेच लक्ष नसल्याने बँकाही कर्ज देण्यात टाळाटाळ करीत असल्याचे समजते। मंत्रालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी बँकांना देण्यात आलेल्या 45,091 कोटींच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ 55% पीक कर्ज वाटप झाले असून 30,18,000 शेतकऱ्यांना कर्ज मिळाले आहे। यामध्ये जिल्हा बँकांचा वाटा अधिक असून त्यांनी 16,318 कोटींच्या उद्दिष्टापैकी 12,252 कोटींचे म्हणजेच 81% पीक कर्ज वाटप पूर्ण केले आहे। तर व्यापारी बँकांनी 25,777 कोटींच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 35% म्हणजे केवळ 8,256 कोटींचे कर्ज वितरण केले आहे। ग्रामीण बँकांनी सुमारे 3,000 कोटींच्या उद्दिष्टांपैकी 2,751 कोटींचे कर्ज वितरण करीत 91% उद्दिष्ट साध्य केले आहे। गरजू शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळावे यासाठी सहकार विभाग प्रयत्न करीत असला तरी प्रशासनास व्यापारी बँका दाद देत नसल्याची खंत सूत्रांनी व्यक्त केली। थातूरमातूर कारणे देत या बँका शेतकऱ्यांना कर्ज नाकारत असल्याच्याही तक्रारी आहेत। तर सत्तेच्या साठमारीत सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली। सत्ता कारणात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष नको अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने यापूर्वीच सरकारकडे करण्यात आली होती। पीक कर्ज देताना व्यापारी बँका टाळाटाळ करीत असून जिल्हा बँका राजकीय सोयीचे कर्ज वाटप करीत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून नाईलाजास्तव शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला। खते आणि बियाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी असून नको असलेली मिश्र खते खरेदी करण्यासाठी त्यांची अडवणूक केली जात आहे। बोगस सोयाबीन वाणाबाबतही अधिक तक्रारी आहेत। अशी सर्व बाजूने कोंडी होत असल्याचा आरोपही नवले यांनी केला। किमान आता तरी सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही त्यांनी केली। तर मित्रांनो, आपली न्यूज कशी वाटली तुम्हाला? जर चांगली आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। अशा न्यूज तुम्हाला आमच्याकडून येत राहतील। थँक्यू।